सो गाईज वेलकम टू माय ब्लॉग. तर मला ना एक कमेंट आलेली की तू तुझे केस का कट केले. म्हणजे मी एकदम ना बॉयकट केलेलं आहे इथपर्यंत. माझ्या आयडीवरती फोटो वगैरे दिसतील. वगैरे फोटो आताच जस्ट फेसबुकला मी अपलोड केले त्यामुळे तुम्हाला ते दिसते. तर मी त्यावेळेला ते केस कट केलेली. त्यामागे कारण काय होतं माहिती आहे? डिप्रेशन कोणत्या गोष्टीचं होतं माहिती आहे? लोकांच्या बोलण्याचं. सलग एक वर्ष मी रील अपलोड करत होती. ठीक आहे, माझा कॉन्टेंट थोडा वेगळा होता, बट मी रील अपलोड करत होती. त्यानंतर खूप जणांनी म्हणजे असं काही जण ओळखीचे होते ज्यांनी घरी सांगितलं. मग घरच्यांचं बोलणं त्यावेळेला मला ते सहन नाही झालेलं. सारखं तेच. त्यामध्ये मी पोलीस भरतीची तयारी पण करत होती. रत्नागिरीला पण गेलेली अकॅडमीला. ते सोडलं प्लस माझं कॉलेज चालू होतं तेव्हा. त्यामुळे मग मी ते खूप डिप्रेशनमध्ये गेलेली. एवढं की मी 6 महिने ना घरातून बाहेर पडली नव्हती. मी सगळं डिलीट केलं. इंस्टाच्या रील्स डिलीट केलेलं आहे, यूट्यूबवरचं सगळं डिलीट केलेलं, फेसबुकवरचं सगळं डिलीट केलेलं. तर म्हणजे अशी काही लोक होते आणि खास करून ना माझ्या जवळचे होते. खूप बेकार बोलले, त्यामुळे मी ते बंद केलेलं. पण यामध्ये नुकसान फक्त आणि फक्त माझं झालं. कारण तेव्हापासून जर 1.5 वर्षामध्ये गॅप न देता जर मी कंटिन्यू ठेवलं असतं ना, तर आज माझ्या फेसबुकला माझं मॉनिटायझेशन म्हणजे मला पैसे मिळाले असते त्या रील्सचे, जर तेव्हापासून मी ते सुरू ठेवलं असतं. पण मध्ये 1.5 वर्ष मी बंद केलं फक्त लोकांमुळे. पण यामध्ये ना लोकांचं काही नुकसान नाही झालं, नुकसान माझं झालं. कारण मी त्यांचं ऐकलं, त्यांचं बोलणं माझ्या मनावर घेतलं आणि मी स्वतःचं नुकसान करून बसलं. त्यामुळे जो पण न्यू क्रिएटर आहे ना, त्याला मी एवढंच सांगेन की लोकांच्या बोलण्याकडे नका लक्ष द्या. तुम्ही तुमचं बघा, तुम्ही तुमचा विचार करा. लोकांचा बोलण्याचा अजिबात विचार करू नका. कारण ज्यांचे विचारच फालतात ते लोकांमध्ये फालतूच विचार करणार. ज्यांच्या हिते कचरा आहे ना, ते समोरच्याला कचराच देणार आहे. त्यामुळे तुम्ही नका फक्त त्याच्याकडे लक्ष देऊ. तुम्हाला जे वाटतं ते करा. जसं राहायचं तसं राहा. जशाच तशी उत्तरं द्यायला शिका. आता जर मला कोणी काही विचारलं ना की तू रील बनवते, कॉन्टेंट टाकते फेसबुकला वगैरे, तर मी सरळ सांगते माझा फोन आहे, रिचार्ज मी करते, मोबाईलला चार्जिंग मी करते, मी स्वतःच्या चेहऱ्याची बनवते. मी तुमचं पण काय टाकत नाही. तुमच्या गांडीला का झुंजता येते? माझी ही सर्व उत्तर असते. पुढच्या वेळेला तो माणूस माझ्या समोरून जरी गेला ना तरी माझ्याकडे बघत नाही. का? कारण मी त्याला ते उत्तर जे त्याला कधीच पचणार नाही आणि तो माझ्याकडे येणार पण नाही. त्यामुळे जशाला तशी उत्तरं द्यायला शिका. कोणाच्याही दबावाखाली स्वतःचं करिअर अजिबात डोक्यात करू नका. कारण कॉन्टेंट क्रिएशनमध्ये सुद्धा पैसा खूप आहे. तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही गुगलला जाऊन कॉन्टेंट क्रिएशन किती पैसा आहे हे तुम्ही सर्च करू शकता. कॉन्टेंट क्रिएशनचा रिव्हेन्यू किती आहे तुम्ही गुगलला जाऊन किंवा ChatGPTवर सर्च करू शकता. तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन मिळेल. आणि कोण म्हणतो कॉन्टेंट क्रिएशनमध्ये पैसा नाही आहे? तुम्ही उतरा, मोठे यूट्यूबर क्रिएटर कशा येतात तिथे? कशासाठी कॉन्टेंट बनवतात? टाईमपास अजिबात नाही. त्यांचा टाईमपासमुळे त्यांना पैसे मिळतात. यूट्यूबला प्रत्येक व्ह्यूला पैसे मिळतात. फेसबुकला आत्ता कॉन्टेंट क्रिएशन आलं आहे आणि यामध्ये सुद्धा यूट्यूबला जसं डॉलरमध्ये मिळतं ना, तसं फेसबुकला पण डॉलरमध्येच मिळतं आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ बनवा, कोणालाही घाबरायची गरज नाही आहे. लोक आज होते उद्या तुमच्यासाठी टाळेच वाजवणार. त्यामुळे लोकांचा कचरा स्वतःच्या डोक्यात आणि स्वतःच्या डोक्याचा कचरा नका करा. आतापर्यंत एवढंच म्हणून भेटूया पुढच्या बाय.